आपली लायकी काय? हिंदुस्थानची लायकी क्या? संविधान ज्याला लाज वाटत नाही स्वातंत्र्याची, बर्दाश्ताची, परवशतेची, गुलामीची असल्या निर्लज्ज लोकांचा देश. मुसलमान आणि युरोपियन लोकांच्या स्वातंत्र्यात खितपत पडलेलं एखादं जीव असावा कसा हा देश आहे. मुसलमान आणि युरोपियन लोकांच्या स्वातंत्र्यात खितपत पडलेलं एखादं जीव असावा कसा हा देश आहे. दुर्गा हे दैवत असे, हिंदी उत्थान असे. जगात फार काही नाही, एकूण 187 देश आहेत. आपली लायकी काय? हिंदुस्थानची लायकी क्या? संविधान. पोटात मुरडा झाल्यासारखं विद्वान लोक बोलतात. काय संविधान तुमचं? एक नाही, दोन नाही, तीन नाही, 1250 1300 वर्ष मुसलमान आणि युरोपियन लोकांच्या स्वातंत्र्यात खितपत पडलेलं एखादं जीव असावा कसा हा देश आहे. ज्याला लाज वाटत नाही स्वातंत्र्याची, बर्दाश्ताची, परवशतेची, गुलामीची असल्या निर्लज्ज लोकांचा देश आहे. आपण ती जी ओळ म्हणतोय की दुर्गा हे दैवत असे, हिंदी उत्थान असे. त्याची चीड संताप राग जंग लोकांना आला, परंतु निकाली कुस्ती हे तसं निकाली त्याचा निर्णय करून टाकणार एक जीवन झालं की जे तुळजाभवानीच्या पायाशी एक निष्ठ होत. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, त्यांची आठवण, त्यांचं स्मरण डोक्यात, चित्तात, बुद्धीत, हृदयात, अंतःकरणात, मनात ठेवून आपण धावत येतो. दुर्गे, अंबे, चंडिके, कालिके, हो आम्हाला ते स्फुरण नाही. शिवाय छत्रपती आमच्या चित्तात, अंतःकरणातून कधी जाणार नाही, हलणार नाही असं विलक्षण तीव्र स्फुरण मानतो दे. स्वातंत्र्याचं दैवत, हिंदवी स्वातंत्र्याचं दैवत. हिंदवी हा शब्दमुळी हिंदू समाजाचं, हिंदू धर्माचं, हिंदुस्थानचं स्वातंत्र्य. आम्हाला नुसतं स्वराज्य नकोय, आम्हाला स्वातंत्र्य नकोय, आम्हाला हिंदवी स्वातंत्र्य पाहिजे. ह्याच्यातलं नेमकं मर्म लक्षात ठेवून आपण आईच्या पायाशी येतोय. ते आत अंतःकरणाने क्षणभर तिला आठवून आपण आहोत तिथूनच रोज नमस्कार करण्याची पद्धत स्वीकारूया. हात जोडा आणि मागा, कळकळीने मागा. भगवंत अंतःकरणपूर्वक अति कळकळीने, अति कळकळीने जर प्रार्थना केली तर प्रत्यक्ष हृदयात राहायला येतो. हा अनुभव घेऊया आपण. बरोबर नवरात्र बसले सगळ्यांच्या, ते योग्य आहे. परंतु काही वर्षापासून या देशासाठी बसलेलं नवरात्र ते उजळलं गेलेलं आहे. हो, 100%. विचार करा, मी असं का बोलतोय? नवरात्र उजळलं गेलं म्हणजे काही चंडी, दुर्गा, भवानी, विडामाता या देवतांचा पूजा करणारा हिंदू समाज जगाच्या पाठीवरती क्रमांक 1चा गुलाम, लाचार, स्वातंत्र्यात राहण्यात ज्यांना शरम वाटली नाही असा बेशरम समाज आहे. त्यातले आपण आहोत. आपण काय आहोत? आपल्या पोटाची वेदना आहे, दुःख आहे, तिडीक आहे. नाही नाही नाही, जगाचा बाप कोण असं जर विचारलं तर परमेश्वराला सांगावं लागेल हिंदुस्थान असाच घडला पाहिजे. असा हट्ट घेऊन शिवाजी महाराज जगले. ते आपले आदर्श आहे. हो, त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी शपथ घेतली. कोणची शपथ घेतली? म्हणजे त्यांनी शपथ घेतली हिंदवी स्वराज्याचं, हिंदुस्थानचं, हिंदू समाजाचं, हिंदू समाजाचं नवरात्र विस्कटले ते दुरुस्त करणार. त्यांची शपथ, हिंदवी स्वराज्याची शपथ म्हणजे हे विस्कटलेलं नवरात्र परत दुरुस्त करण्याची शपथ होती. त्याचा आदर्श ठेवून आपण आईच्या दारात येतो. आपण आईला मागायचंय, आम्हाला ताकद आहे,
शक्ती दे, बुद्धी दे, युक्ती दे, भक्ती दे, ज्ञान दे, विज्ञान दे, प्रज्ञान दे, ब्रह्मज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे, चारित्र दे, पावित्र्य दे, शौर्य दे, धैर्य दे, हिम्मत दे, हिकमत दे, समर्पण त्यागाची भावना दे, टोकाची भावना दे. जगावे माई भूसाठी आम्हाला हे वेळ हे एक, मरावे मातृभूसाठी आम्हाला वेळ हे एक, लढावे मातृभूसाठी आम्हाला वेळ हे एक. हे वेळ घेऊन वयाच्या 15व्या वर्षी शपथ घेतली. ज्या दिवशी रायरेश्वरावरती ती शपथ घेतली म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या विस्कटलेल्या नवरात्राला दुरुस्त करण्याचा प्रारंभ होता. तो आदर्श चित्तात ठेवून आपण येतोय. आपण गंमत म्हणून येत नाही आहोत. गणपती उत्सव अरे त्याचं पण वाटोळ करून टाकला. पण नवरात्राचं वाटोळ करून दांडिया फांडिया कशाला न्या बेकार. हिंदू समाजाने दांडिया खेळणं म्हणजे हिंदू समाज आजही आपला हटकेपणा, गुळगेपणा, निपुसकपणा टाकायला तयार नसल्याचं लक्षण आहे. नाही जमणार. आपल्याला सगळा हिंदू समाज हिंदी स्वराज्य दिशेने हिंदुस्थान नेऊ ही शिवाजी महाराजांची शपथ अंतःकरणात चित्तात बुद्धीत धरून आपण आईच्या दाराशी आलो. आपण आईला कळकळून हात जोडून सगळे मागूया की आई ती शिवाजी महाराजांनी घेतलेल्या शपथेच्या वेळची त्यांच्या अंतःकरणात ताकद आहे की तुम्हाला दे. आम्हाला ती शपथ पूर्ण करायची.